सावणे शहरामध्ये विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील मालवण राजकोट येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रसंगी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात शुक्रवारला दुपारी 12 वाजता दरम्यान सावणे शहरामध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। याप्रसंगी कंत्राटदारासह अन्य दोषींवर गुन्हे दाखल करून यामागील भ्रष्टाचार व षडयंत्राची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या प्रसंगी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली असून या मागण्यांचे निवेदन सावणे येथील तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना देण्यात आले आहे। सावणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जय शिवाजी सामाजिक संस्था सावणेर, संभाजी ब्रिगेड, जनकल्याण सामाजिक संघटना, भारतीय परिवर्तनवादी संघ सावणेर, विशाखा महिला मंडळ, लोकस्वराज्य पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। सावणे शहरातील पांढुर्णा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। शहरातील महात्मा गांधी चौक व बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नगर भ्रमण करून मोर्चा हा सावणे तहसील कार्यालयात पोहोचला। केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अक्षम्य अवमानाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। या प्रसंगी जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश इंगोले, सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भगवान चांदेकर, भारतीय परिवर्तनवादी संघाचे मयूर नागदवणे, आम आदमी पक्षाचे संजय राऊत, संजय टेभेकर, गणपती पठाणे, विनोद घुरपुडे, माथुरजी, शकीलभाई झेडिया, महेंद्र सातपुते, विनोद तांदुळकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती। गजा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता किशोर गणवीर, सावणे, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।